मी विभूते NB सर, माजी प्राचार्य गदिमा हायस्कूल ज्युनियर कॉलेज माडगुळे. माडगुळे गाव हे गदिमांचं गाव आहे. बरोबर. अख्ख्या राज्यात माडगुळकरांना ओळखलं जातं. राज्यात नव्हे, साता समुद्राच्या पलीकडे हे माडगुळ्याचं नाव त्याने गदिमाने केलेलं आहे. पण इथं शोकांतिका आहे, गदिमाचं स्मारक नाही. शेटफळा त्यांच्या जन्मभूमीमध्ये झालं, पण इथं जे आहे स्मारक नाही. आणि तसं दुरावस्था आहे. त्यांचं जे घर आहे तिथं पण फारसं कोणाचं लक्ष नाही. पण आत्ता अलीकडं जे आत्ता जिल्हा परिषदला उभा असलेले विनायक मासाळ राष्ट्रवादीचे जे आहेत अजित पवार गटाचे, तर त्यांचं पहिलं काम जे आहे की गदिमाचं स्मारक हे माडगुळा करणार आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करणार. पंचायत समितीला कोण उमेदवार आहेत? पंचायत समितीला रामदास सूर्यवंशी ते खांजरवाडीचे माजी सरपंच आहेत. पण जरी ते मूर्ती लहान असेल तर खांजरवाडीला बरेच त्यांनी पुरस्कार मिळवून दिलेत. गावाचा लौकिक वाढवलेला आहे. खांजरवाडी असं खेडं गाव आहे, त्याच ठिकाणी शरद पवार येऊन गेले. हो, बरोबर आहे. कोणत्या कारणास्तव येऊन गेले? ते शरद पवार आले म्हणजे जे खांजरवाडी जे आहे तर डाळिंबाचा आकार आहे. अगदी अतिशय उत्कृष्ट असे क्वालिटीचे डाळिंब त्या ठिकाणी पिकवले जातात आणि हे बघूनच शरद पवार त्या ठिकाणी आलेले होते. आता उमेदवार तुम्ही सांगितले सूर्यवंशी, रामदास सूर्यवंशी, बरोबर. जे आता पंचमीला ते निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून काय प्राधान्याने काम तुम्ही करून घ्याल? आता बाकीचे जे हे असले आता या गटामध्ये काय अडचणी आहेत किंवा रस्ते आहेत, आणखी काय बरेचसे कामं जे राहिलेले आहेत त्यांना वर आमदार आहेत, सुहास भैया बाबर आहेत, तानाजी पाटील अध्यक्ष आहेत, त्यांची साथ असेल. गावामध्ये आणखी काय बरेचसे अडचणी आहेत, कुठं मंदिराचे कुठं दुरुस्ती किंवा अन्य कामं रस्ते अजून राहिलेले आहेत, ती काम त्यांच्याकडून करून घेतलं जाईल. आपल्या गणामध्ये असं काम कोणतं राहिलं आहे का जे आता करून घेण्यासारखं? आता एक तर हे आहेत म्हणजे स्मारक जे आहे ते जिल्हा परिषदेच्यातून होईल किंवा आणखी स्मशानभूमी आहे तिथं बऱ्याचशा अजून कमतरता आहेत, अपुरा आहे की तिथं बसण्याची व्यवस्था नाहीत किंवा आणखी काय तिथं बाकडे नाहीत. अशी काय बऱ्याच ठिकाणी कामं जे आहेत ती करून घेतलं जाईल. त्यात जे उमेदवार आहेत ते पंचायत समितीचे आणि झडपीचे, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? की तुम्ही निवडून आल्यानंतर जे गावामध्ये काय अडचणी आहेत किंवा जे काही तरुण आहेत त्यांच्यासाठी काय उद्योगधंदा एखादा काय सुरू करता येईल का, जेणेकरून 4 विद्यार्थी किंवा काय तरुण जे आहेत बेकार जे आहेत त्यांच्या हाताला काम लागेल. गदिमांच्या नावाने एखादी वाचनालय व्हावं या गावामध्ये, अशी काय अपेक्षा आहे आपल्याकडं? वाचनालय व्हावं ही अपेक्षा आहेत. वाचनालय तर व्यंकटेश माळोकर सभागृह आहे, पण पुस्तक वगैरे काय वाचनालय नाही. तर निश्चितपणानं आम्ही त्यांच्याकडून जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती यांच्याकडून एखादं गदिमांचर वाचनालय किंवा एखादी अभ्यासिका अशी करेल की जे ग्रॅज्युएट किंवा विद्यार्थी जे आहेत की स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी अभ्यास करतील.